ब्रॉट टू यू बाय विगार्ड। नीट गैरव्यवहार प्रकरणी लातूरच्या शिक्षक जे आहेत जलील पठाण यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर ज्या शाळेमध्ये जलील पठाण मुख्याध्यापक म्हणून काम करत होते, या लातूर शहराला लगत असलेले हे कातपूर गाव आहे। या कातपूर गावातली ही शाळा आहे। ही शाळा देखील शिक्षण विभागानं सील केलेली होती। मुख्याध्यापक म्हणून त्यांचं जे काही दालन आहे त्या दालनामध्ये असलेलं कपाट शिक्षण विभागानं सील केलेलं होतं। या ज्यांनी हे कपाट सील केलं किंवा जी कागदपत्रे आहेत ती सील केलेली आहेत आणि आता जर आपण लक्षात घेतलं तर जलील पठाण यांच्याकडे जो मुख्याध्यापक पदाचा चार्ज होता तो आता इतर शिक्षकांना देण्यात आलेला आहे। केंद्र प्रमुख मॅडम आपल्यासोबत आहेत। मला सांगा मॅडम, आपण जलील पठाण यांचं जे दालन आहे किंवा कक्ष जो आहे मुख्याध्यापकाचा तो सील केला होता। कक्ष नाही सील केलं। काल सकाळी जेव्हा मला फोन आला, आमच्या वरिष्ठ आमच्या लातूर तालुक्याचे गट शिक्षण अधिकारी जाधव साहेब यांनी मला फोन करून सांगितलं की तुम्ही शाळेत जा। भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल। हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो। अब की बार वी गार्ड एसी स्टेबलाइजर का चमत्कार। आणि तिथलं कोणी दप्तर वगैरे हलवू नये, तिथले कागदपत्र इकडे तिकडे जाऊ नयेत। तुम्ही जावा, तिथलं दप्तर म्हणजे ताब्यात घ्या आणि शाळेचं कुलूप बदलून या, कारण चाव्या त्यांच्याकडे असण्याची शक्यता असते आणि काही केलं तर म्हणजे हलवलं तर उगं हे होईल म्हणून त्यांनी एवढी सूचना सांगितली होती। मी काल येऊन तसं केलं होतं। सील वगैरे नव्हतं केलं, फक्त कुलूप बदलून गेले होते शाळेचं। कपाटाला सील केलेलं दिसतं। कपाटाला सील केलेलं होतं। कपाटातले कागदपत्र फाईल्स वगैरे कुठं इकडं तिकडं जाऊ नये, डॉक्युमेंटची काही हे होऊ नये म्हणून तेवढं कपाटाला सील केलेलं होतं। ऑफिसला फक्त कुलूप बदललेलं होतं। आपण जर लक्षात घेतलं तर जलील पठाण यांचा मोबाईल जेव्हा पोलिसांनी तपासलेला आहे त्याचा उल्लेख FIR मध्ये येतोय। उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक। हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो। अब की बार वी गार्ड इन्वर्टर बैटरी का चमत्कार। लक्षात घेतलं तर त्या FIR मध्ये असा उल्लेख करण्यात आलेला आहे की जलील पठाण आणि संजय जाधव यांचे मोबाईल जेव्हा तपासण्यात आले तेव्हा काही नीटला बसलेले जे विद्यार्थी आहेत परीक्षेला, त्या विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट, उत्तरपत्रिका आणि त्या संदर्भाने काही माहिती जी आहे ते पोलिसांना मिळालेली आहे आणि त्यामुळं पोलिसांचा जो संशय होता ती बळावलेली आहे। आपण जर पाहिलं तर या शाळेमध्ये जलील पठाण मुख्याध्यापक होते, हे त्यांचं कपाट आहे हे सील करण्यात आलेलं होतं आणि आज रोजी हे सील काढून शिक्षण विभागानं इतर जे दुसरे शिक्षक आहेत त्या मुख्याध्यापक म्हणून त्यांच्याकडे चार्ज दिलेला आहे आणि त्यामुळं शिक्षण विभाग देखील पोलिसांच्या बरोबरीने या गैरव्यवहार प्रकरणी, नीटच्या गैरव्यवहार प्रकरणी तपास करताना दिसतो आहे। एकूणच जर लक्षात घेतलं तर लातूरमध्ये खाजगी शिकवण्या असतील किंवा शिक्षण क्षेत्र असेल, यामध्ये आणखी नवे चेहरे आरोपी म्हणून पुढे येऊ शकतात अशा प्रकारचं चित्र आहे। महेंद्र जोंधळे, TV9 मराठी, लातूर। ब्रॉट टू यू बाय विगार्ड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।